कळंब शहरात चोरांचा धुमाकूळ, एकाच रात्री 3 दुकाने फोडली। कळंब शहरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये। काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य भागातील 3 प्रसिद्ध दुकानांना लक्ष्य करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे। या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी घबराट पसरली असून पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। नेमकी घटना काय? चोरट्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने शहरातील गजबजलेल्या ठिकाणची दुकाने फोडली। यामध्ये खालील प्रतिष्ठानांचा समावेश आहे: श्रीराम भेळ सेंटर, नवनाथ भेळ सेंटर, बाबा वडापाव। काय काय लंपास झाले? चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि महागड्या वस्तूंसह रोख रकमेवर डल्ला मारला। प्राथमिक माहितीनुसार 1. तिन्ही दुकानांमधील इन्व्हर्टर आणि बॅटरी संच चोरून नेले आहेत। 2. गल्ल्यातील काही रोख रक्कम देखील लंपास करण्यात आली आहे। 3. इतर काही महत्त्वाचे साहित्य चोरीला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। व्यापाऱ्यांमध्ये संताप, एकाच रात्री 3 दुकाने फोडल्यामुळे कळंबमधील व्यापारी आक्रमक झाले आहेत। भरवस्तीत अशा चोऱ्या होत असतील तर आम्ही सुरक्षित कसे, असा सवाल दुकानदार विचारत आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे। अशाच ताज्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी जनसंवाद समाचारला लाईक करा आणि शेअर करा। काय झालंय? चिल्लर गेलं 2000 रुपयाचं। रोज 2 चिरबाऱ्या झालं हे असलं। काय दुकानाचं नाव काय? नवनाथ भेळ सेंटर, श्रीराम भेळ सेंटर, बाबा वडापाव, हिंदुस्तान वडापाव। ही 4थी 5वी बारी आहे ही। कोल्ड्रिंक गेली, पाण्याच्या बाटल्या गेल्यात गार ठेवलेल्या मध्ये। 1000-2000 रुपये चिल्लर गेलं, कुलूप तोडून टाकले आमचे। 2000 रुपये होतं भाऊ माझं चिल्लर बिल्लर जमा केले। किती होते? चिल्लर किती होतं? 2000 रुपये होतं चिल्लर। माझं 400-500 रुपये चिल्लर गेलं आणि कोल्ड्रिंक आणि पाण्याच्या बाटल्या कोल्ड्रिंक केले। दरवेळेस महिन्यात होते।